सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपण चालू करत आहोत इरिगेशन या कोर्सबद्दल. जे की आपले डिटेलिंग आहे ती आजपासून आपण स्टार्ट करत आहोत आणि जे त्यातलं आपलं आजचं पहिलं लेक्चर आहे ते आहे इरिगेशन अँड वॉटर रिसोर्सेस. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जर का 1 kg जर का त्या ठिकाणी प्लांटचं ड्राय मॅटर तयार करायचं असेल, प्लांट ड्राय मॅटर जर का तुम्हाला 1 kg पर्यंत जर का तयार करायचं असेल तर त्यासाठी 1 kg तर त्यासाठी तुम्हाला पाणी किती लागतं माहिती आहे? तर इट रिक्वायर्स नियरली अबाउट 400 to 500 लिटर्स ऑफ वॉटर. खूप जास्त प्रमाणावरती त्या ठिकाणी पाण्याची गरज पडते. ओके. आणि सध्या जसं की आपण बघतोय की बदलता जे की आपलं काळ आहे त्यानुसार जे आपलं पॉप्युलेशन आहे, ओके, जे की आपलं पॉप्युलेशन आहे ते राईजवरती आहे. बरं, पॉप्युलेशन राईजवरती आहे म्हणजे त्यांना लागणारं जे की फूड आहे ते पण जास्त लागणार, म्हणजेच प्लांट ड्राय मॅटर त्या ठिकाणी जास्त लागणार आहे. आणि त्यासोबतच जे की रेग्युलर वॉटर यूज त्या ठिकाणी लागतो, तर तो देखील वॉटर यूज जो आहे तो देखील आपल्याला जास्त, त्याची जी डिमांड आहे वॉटर यूजची ती वाढते. ओके. सो द डिमांड इज गेटिंग इन्क्रीज्ड. पण या जे की आपल्या पृथ्वीवरती जे की पाणी आहे, ओके, द क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ इज लिमिटेड, राईट. आपल्या गरजा किती जरी वाढत गेल्या तरी सुद्धा हे पाणी लिमिटेड असणार आहे. आणि त्यामुळे इथून पुढे आपल्याला जे काही आहे तर बदलत्या नवीन नवीन जसं पुढचं वर्ष येत चालेल तसं तसं वॉटर क्रायसिस हा मुद्दा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आलेला दिसेल. त्यामुळे इरिगेशन जो आहे, इरिगेशन हा जो ॲस्पेक्ट आहे तर हा आहे इन रिलेशन टू ॲग्रिकल्चर, राईट. सो इरिगेशन कुठे लागतं तर ॲग्रिकल्चरमध्ये इरिगेशन लागेल, बरोबर आहे. तर त्यामुळे कमी पाण्याची जी शेती आहे, ओके, ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इरिगेशनची गरज पडते. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये पर ड्रॉप मोर क्रॉप, ओके, पर ड्रॉप ऑफ वॉटर मोर त्या ठिकाणी क्रॉप कसं येईल या संकल्पनेवरती त्या ठिकाणी सध्या गव्हर्नमेंटचा देखील मोठ्या प्रमाणावरती भर आहे. माझा स्वतःचा जो काही MSCचा असेल किंवा PhDचा जो काही रिसर्च आहे तो त्या ठिकाणी मी फोकस्ड केलेला होता अपॉन द वॉटर स्ट्रेस. ओके, म्हणजे कमी पाण्यामध्ये आपण कशी शेती त्या ठिकाणी करू शकू त्यावरती मी रिसर्च देखील घेतलेला होता, कारण की ती सध्या काळाची गरज आहे. ओके. तर त्यामुळे आपण आता या इरिगेशनबद्दल आपण पुढची डिटेलिंग बघूया. ओके. सो इरिगेशन नेमकं काय आहे तर व्हॉट डज इट ॲक्च्युली मीन. तर इरिगेशन इज द आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू द सॉईल टू सप्लिमेंट द वॉटर अवेलेबल फ्रॉम रेनफॉल अँड सॉईल मॉइश्चर कॉन्ट्रीब्युटेड बाय द ग्राउंड वॉटर फॉर कॉम्पिटेटिव्ह अँड प्रॉफिटेबल किंवा जे की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल, ओके, प्रॉफिटेबल क्रॉप प्रोडक्शन असेल किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असेल. तर जे की आर्टिफिशियली आपण, बरोबर आहे, जे की पाणी त्या ठिकाणी आपण शेताला देतो ते आर्टिफिशियलीच असणार आहे. ओके. जे की पावसाने जे की पाणी त्या ठिकाणी डायरेक्टली शेताला मिळतं, ओके, जे की रेनफॉल थ्रू जे की वॉटर शेतावरती आपल्या पडतं इन खरीफ सीझन, बरोबर आहे. खरीपच्या सीझनमध्ये जे की पाणी पडतं ते कसं, दॅट इज नॅचरल, राईट. पण त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा खरीफ सीझनमध्ये देखील ड्राय स्पेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येतात, राईट. म्हणजे एक असा काळखंड की समजा आज पाऊस झाला, सपोज 1 जूनला त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्यानंतर डायरेक्ट 1 महिन्यानंतर कधी कधी पाऊस पडला, सपोज आपण 20 दिवसाने धरूया, 20 जूनला पाऊस पडला, तर मध्ये हा जो 20 डेजचा जो काही गॅप पडला पावसाचा त्याला आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण ड्राय स्पेल, राईट. तर त्याच्यामुळे काय होतं, अशा वेळेस कधी कधी हा ड्राय स्पेल जर का खूप एक्सटेंड झाला, 20 दिवस 30 दिवसपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त जर एक्सटेंड झाला तर तिथे खूप चान्सेस असतात ऑफ द क्रॉप फेलियर. ओके. क्रॉप त्या ठिकाणी काय होईल, फेल होऊन जाईल, त्या ठिकाणी क्रॉप मरून जाईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिक लॉसेस जे आहे ते फार्मरला फेस करावे लागतील. तर हे आपण अवॉइड कसं करू शकतो, तर ह्या ज्यामध्ये हा जो ड्राय स्पेल पडतो याच्यामध्ये आपण कुठून तरी त्या ठिकाणी वॉटर अवेलेबल करून दिलं पाहिजे, राईट. सो द वॉटर शुड गेट अवेलेबल. वॉटर अवेलेबल कसं होणार, तर ते त्या ठिकाणी आर्टिफिशियली होणार. ओके. आर्टिफिशियली आपल्याला पाणी द्यावं लागणार आणि आर्टिफिशियली जे आपण पाणी देतो याला आपण म्हणतो इरिगेशन, राईट. आता मग ते इरिगेशन कशाने देतो आपण, काही भागामध्ये त्या ठिकाणी काय आहेत, कॅनल्स आहेत, बरोबर आहे. कॅनल्सच्या पाण्याने दिलं जातं. काही जागेवरती कॅनल नाही, विहिरी आहेत, वेल्स आहेत. काही जागेवरती विहिरी पण नाही आहे, ट्यूबवेल आहेत,
बरोबर आहे, बोर त्या ठिकाणी आहे. तर असे जे विविध सोर्सेस आहेत त्याच्यावरनं त्या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो, राईट. सो इरिगेशन इज द आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू द सॉईल टू सप्लिमेंट वॉटर अवेलेबल फ्रॉम रेनफॉल अँड सॉईल मॉइश्चर दॅट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द ग्राउंड वॉटर फॉर प्रॉफिटेबल क्रॉप प्रोडक्शन. ओके, आता ही डेफिनेशन त्या ठिकाणी देखील बऱ्याचदा एक्झामला येते. सो ॲव्हरेज रेनफॉल जर का आपल्या इंडियाचा बघितला तो आहे 1120 mm प्रतिवर्ष, ओके, पर इयर. आता हाच तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसा व्हॅरिंग क्वांटिटीमध्ये पण दिसेल. हा तुम्हाला त्या ठिकाणी काही जागेवरती 1100 mm पण दिसेल, काही जागेवरती तुम्हाला 1090 mm पण दिसेल. तर डिफरंट सोर्सेस ऑफ बुक्समध्ये त्या ठिकाणी थोडा व्हॅरी करतो, पण साधारणपणे हा 1100 mmच्या प्लस मायनसमध्येच त्या ठिकाणी हा प्रेझेंट आहे. 1100 ते ॲट मॅक्स 1200 mm पर्यंत इंडियाचा जो काही रेनफॉल आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. सो डिस्ट्रीब्युशन जर का या रेनफॉलचं बघितलं तो मोठा कन्सर्न आहे, कारण की हायली व्हेरिएबल त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असतं ॲट डिफरंट प्लेसेस अँड टाईम. ओके, इंडिया जर का आपलं बघितलं आपण, ओके, इफ वी सी इंडिया, तर इंडियामध्ये एका बाजूला, आता एक रफली मी त्या ठिकाणी इंडियाचा मॅप त्या ठिकाणी काढतो. ओके, तर ओके, तर असं आहे आपल्या एक साधारणपणे इंडियाच्या मॅपमध्ये काय आहे की आपल्या एवढा एक्सटेंडेड हे आपल्या कंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर एका बाजूला इकडे आसामच्या ज्या साईडला जो एरिया आहे, ओके, तर इथे मॉसिनरममध्ये, ओके, मॉसिनरममध्ये जगातला सगळ्यात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. ओके, हायेस्ट रेनफॉल जो आहे तो पण इंडियामध्येच पडतोय. आणि त्या ठिकाणी राजस्थानसारखा इकडचा एरिया आहे, राईट, तर तो कसा आहे, तो आहे डेझर्ट एरिया. ओके, तर तिथे त्या ठिकाणी खूप जास्त लो रेनफॉल आहे, ॲरिड कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हा त्या ठिकाणी काय आहे, सेमी ॲरिड क्लायमेट देखील आहे. ओके, सो त्या ठिकाणी काय आहे की आपला जेवढं की इंडिया आहे तर खूप जास्त व्हॅरिंग क्वांटिटीवरती कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस वेगवेगळ्या भागामध्ये पडत असतो, राईट. त्यामुळे आपल्याला जे की डिस्ट्रीब्युशन आहे ते खूप जास्त इरॅटिक आहे, खूप जास्त हायली व्हेरिएबल आहे. आणि त्याच्यामुळे जे की क्रॉपला होणारं नुकसान आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इरिगेशनची गरज पडते. सो अकरन्स ऑफ लॉंग ड्राय स्पेल इज मोर विच रिड्युसेस द वॉटर इन द रूट झोन. ॲट दॅट टाईम इरिगेशन इज रिक्वायर्ड, दॅट इज कॉल्ड एज प्रोटेक्टिव्ह ऑर लाईफ सेव्हिंग इरिगेशन. ओके, सो प्रोटेक्टिव्ह किंवा लाईफ सेव्हिंग इरिगेशन कशाला म्हणतात हे पण बऱ्याचदा एक्झामला येतं. तर समजा खरीप सीझनमध्ये आपण जसं म्हणलं की तो जो क्रॉप आहे तो मोस्टली काय आहे, तो वरच्या नॅचरल रेनफॉलवरती त्या ठिकाणी ते मॉइश्चर जे आहे त्याच्यावरती ते क्रॉप येतं. पण सपोज जर का काही काळासाठी एखाद्या महिन्यामध्ये जर का काहीसा जर ड्राय स्पेल झाला, महिनाभर जर मध्ये काही पाऊस नाही झाला, तर त्यावेळेस ते क्रॉप मरून जाऊ नये त्या ठिकाणी त्याला सिक्युअर करण्यासाठी आपण एखादं लाईफ सेव्हिंग इरिगेशन देतो. म्हणजे काय होतं, तो क्रॉप मरण्यापासून वाचण्यासाठी एखादं आपण मध्ये इरिगेशन देतो. ओके, तर त्याला म्हणतात लाईफ सेव्हिंग इरिगेशन किंवा प्रोटेक्टिव्ह इरिगेशन. ओके, सो सम पोस्ट monsoon showers are there. Most of the soil profile is saturated and Rabi crops are taken on the stored soil moisture, but surface layer is dry. In this situation, at the time of sowing of Rabi crops, pre-soaking irrigation is also required. Okay, तर रब्बी सीझनमध्ये काय आहे, प्री सोकिंग इरिगेशन हे बऱ्यापैकी दिलं जातं. इरिगेशन इज रिक्वायर्ड फॉर ग्रोईंग ऑफ दी समर क्रॉप्स. आता उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी इरिगेशनची सगळ्यात जास्त गरज पडते, कारण की उन्हाळ्यामध्ये ऑफकोर्स जे की टेम्परेचर आहे खूप जास्त असतं, इव्हॉपोरेशनचा जो काही रेट आहे तो हाय असतो, त्यामुळे वॉटर डिमांड जी आहे ती पण खूप जास्त असते. आणि ऑफकोर्स रेनफॉल तर उन्हाळ्यामध्ये नसतोच. त्यामुळे जे की समर क्रॉप्स आहेत त्यावेळेस इरिगेशन मोठ्या प्रमाणावरती लागतं. इन शॉर्ट, इरिगेशन इज रिक्वायर्ड इन ऑल दिस 3 सीझन्स. Irrigation is therefore considered as it is the principal means of removing climatic constraints for enhancing this and sustainable crop production. आता जर ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितले इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटचे, तर काय आहेत IWMचे ऑब्जेक्टिव्स. ओके, सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट? टू इन्क्रीज द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, ऑफकोर्स, पर युनिट व्हॉल्यूम, per unit volume of water, per unit area of the cropland, per unit time. Now
टू प्रोव्हाइड द बेस्ट इन्शुरन्स आहे अगेन्स्ट द वेदर, राईट, टू प्रोव्हाइड बेस्ट इन्शुरन्स अगेन्स्ट द वेदर फ्लक्च्युएशन्स इन टोटल फूड प्रोडक्शन. ओके, सो इरिगेशन जे आहे ते एक प्रकारे इन्शुरन्स सारखं पण त्या ठिकाणी काम करतं, कारण की वेदर जे आहे ते कसं आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॅरिएबल आहे, बरोबर आहे. आणि व्हॅरिएबल वेदर असल्यामुळे आपण ज्यावेळेस इरिगेशन देतो त्यावेळेस जे की क्रॉप लॉसेस होण्याची जी शक्यता असते, क्रॉप लॉसेस होण्याची जी की किंवा रिस्क फॅक्टर जो आहे इन ॲग्रिकल्चर ड्यू टू द लॅक ऑफ वॉटर, हा रिस्क फॅक्टर काय होतो त्या ठिकाणी लेस होतो ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी इरिगेशन त्या क्रॉपमध्ये इंट्रोड्यूस करतो, राईट. त्यामुळे इरिगेशन इज मेजरली needed for a secured and sustainable crop production to make our agriculture competitive and profitable, to develop integrated policy for water resource management in addition to the efficient utilization of the resources for optimum crop production, to educate all the concerned regarding when to irrigate, okay, how to irrigate and how much to irrigate, okay, कधी त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे, त्याच्यानंतर कसं पाणी द्यायचं आहे, म्हणजे काय वेन टू इरिगेट म्हणजे व्हॉट इज द टाईम ऑफ इरिगेशन, त्याच्यानंतर हाऊ टू इरिगेट म्हणजे मेथड ऑफ इरिगेशन काय असली पाहिजे सुटेबल, आणि त्यानंतर हाऊ मच टू इरिगेट म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर त्या ठिकाणी किती इरिगेट केल्या गेली पाहिजे. तर हे तिन्ही ॲस्पेक्ट त्या ठिकाणी इंटिग्रेटेड आपलं इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण शिकतो. सो टू इंट्रोड्यूस ॲडव्हान्स्ड इरिगेशन मेथड्स जसे की ड्रिप असेल, स्प्रिंकलर्स असतील, रेनगन आहे, they can be used for irrigating the water efficiently, to adopt appropriate measures for getting higher water use efficiency. ओके, वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय म्हणू शकतो आपण की मॅक्झिमम यील्ड त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ऑब्टेन करायचं आहे पर युनिट ऑफ वॉटर. ओके, म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त यील्ड कसं आपल्याला मिळवता येईल त्याच्यावरती आपल्याला इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण काम करतो. सो जर का आपण इथं त्या ठिकाणी जॉग्राफिकल एरिया जर का बघितला तर त्या ठिकाणी 318 मिलियन हेक्टर आहे. त्यामधला महाराष्ट्रातला आहे 318 लाख हेक्टर्स. त्यातला टोटल कल्टिवेबल एरिया 186 आहे. महाराष्ट्रात 204 आहे. ओके, लाख हेक्टर्समध्ये इथे. नेट क्रॉप्ड एरिया याच्यामध्ये 142. इरिगेटेड एरिया इथे 62 मिलियन लाख हेक्टर्स. म्हणजेच पर्सेंटेजमध्ये जर का बघितला तर इंडियातला जो की पर्सेंटेज इरिगेटेड एरिया आहे तो आहे 33% आणि महाराष्ट्रात इथे सांगितलं एक साधारण 13.74%. ॲट प्रेझेंट जर का इरिगेटेड एरिया आपण जर बघितला हा आहे 39% आणि इकडे आहे 16%. ओके, आता हे ॲक्च्युली नंबर्स व्हॅरी करतात म्हणून लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ओके, तर हा जो आहे हा इरिगेटेड एरिया जो आहे हा होता 1991-92चा. ओके, आणि तिथून आज आपला आहे समजा 2024-25च्या आसपास हा इथपर्यंत गेला. ओके, सो सोर्स ऑफ इरिगेशन वेल जर का आपण बघितले तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सोर्स ऑफ इरिगेशन की सगळ्यात जास्त इरिगेशन कोणत्या पद्धतीने दिलं जातं हे बऱ्याचदा त्या ठिकाणी एक्झामला विचारलं जातं की सगळ्यात पहिले सोर्स काय आहे तो आहे म्हणजे वेल. वेलमधून सगळ्यात जास्त पाणी दिलं जातं, दॅट इज 48.9%. त्यानंतर येतात कॅनल्स, नंतर येतो पॉन्ड्स आणि अदर्स. आणि हा क्वेश्चन जो आहे सोर्स ऑफ इरिगेशनचा सिक्वेन्सिंगमध्ये विचारला जातो की गिव्ह द सिक्वेन्स. ओके, की गिव्ह द सिक्वेन्स ऑफ सोर्स ऑफ इरिगेशन कशा पद्धतीने दिलं जातं. ओके, तर याचा आन्सर कसा असेल, सगळ्यात पहिले वेल्स. ओके, विहिरीमधनं सगळ्यात जास्त पाणी दिलं जातं. त्याच्यानंतर आहे कॅनल्स, त्याच्यानंतर आहे पॉन्ड आणि मग अदर्स. ओके, सो वेल्स आहेत आणि नंतर कॅनल आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हे नोट करून घ्या सिक्वेन्स. पर्सेंटेज जो आहे हा व्हॅरी करत राहतो. ओके, दिस इज स्टॅटिस्टिकल डेटा, त्यामुळे ते नोट नाही केलं तरी चालेल, पण या ठिकाणी हे नोट करा सिक्वेन्स. सगळ्यात जास्त वेल्समधनं त्या ठिकाणी पाणी घेतलं जातं फॉर इरिगेशन. आता जर आपण काही त्या ठिकाणी रिझर्वॉयर्स बघितले आपल्या इंडियामधले तर त्या ठिकाणी नागार्जुन सागर डॅम आहे. तर बऱ्याचदा हे देखील विचारलं जातं की कोणता जो की डॅम आहे, ओके, कोणता डॅम कोणत्या स्टेटमध्ये आहे हे बऱ्याचदा विचारता, किंवा कोणता डॅम त्या ठिकाणी कोणत्या रिव्हरवरती बांधलेला आहे. ओके, तर ही जी आहे याची लिस्ट त्या ठिकाणी तुम्ही काढायची, ही तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, तरी इथे काही आपण लिस्ट डाऊन केलेले आहेत हे बघा. ठीक आहे,
एक आता समजा नागार्जुन सागर जो आहे दॅट इज इन आंध्र प्रदेश. मग श्रीराम सागर आहे, हा पण आंध्र प्रदेशमध्ये. श्रीशैलम आहे. देन वी हॅव उकई डॅम इन गुजरात. गोबिंद सागर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. पोंग डॅम हिमाचल प्रदेश. लिंगनामक्की हा आहे इन कर्नाटका. तुंगभद्रा डॅम इन कर्नाटका. गांधी सागर इन मध्य प्रदेश. जायकवाडी इज डॅम इन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. कुठे आहे हा जायकवाडी? तर इट इज इन पैठण, राईट. पैठण तालुक्यामध्ये आहे इन छत्रपती संभाजीनगर, राईट, औरंगाबाद. तर इथे काय आहे? हा जायकवाडी डॅम आहे, राईट. तर त्यानंतर आहे कोयना डॅम. कोयना डॅम आपला तिकडे पश्चिम महाराष्ट्रात येईल, राईट, तो पण आहे महाराष्ट्रामध्ये. सो हिराकूड डॅम जो आहे हा बऱ्याचदा एक्झामला येतो, दॅट इज इन ओडिसा. ओके, हे लक्षात ठेवा, हिराकूड डॅम इज इन ओडिसा. मग आहे बालीमेला डॅम इन ओडिसा. मिट्टूर डॅम इन तमिळनाडू. रामगंगा इन उत्तर प्रदेश. रिहांड इन यूपी. सो याच्यामध्ये बऱ्याचदा जर एक सांगायचं झालं तर कोणकोणते विचारले गेले? हिराकूड विचारलं गेलं आहे, कोयना आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी गोबिंद सागर जो डॅम आहे हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. नागार्जुन सागर हा डॅम कुठे आहे हे बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे. ओके, सो अजून एक त्या ठिकाणी आता असं पण विचारलं जातं की सपोज भाकरानंगल आहे. ओके, भाकरानंगल जो डॅम आहे तर हा डॅम त्या ठिकाणी कोणत्या रिव्हरवरती आहे हे देखील विचारलं जातं. सो भाकरानंगल इज ऑन सतलुज रिव्हर. ओके, दॅट इज ऑन सतलुज रिव्हर, नोट करून घ्या. त्याच्यानंतर तसंच आपल्याकडं DVP आहे. ओके, DVP म्हणजे दामोदर व्हॅली प्रोजेक्ट. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट. आणि हा कोणत्या त्या ठिकाणी रिव्हरवरती आहे? दॅट इज ऑन रिव्हर दामोदर. दॅट इज ऑन रिव्हर दामोदर. दामोदर रिव्हरवरती आहे. त्यानंतर आपल्याकडे एक अजून डॅम आहे, तो म्हणजे आहे हिराकूड. आता हे काही डॅम आहेत यांच्यावर वेळोवेळी क्वेश्चन आलेत म्हणून मी इथं स्पेसिफाय करून देतोय, ठीक आहे. पण अजून तुम्ही पण त्या ठिकाणी काही फेमस डॅमची लिस्ट आउट करून ठेवा, ठीक आहे. बऱ्याचदा एक्झामला विचारले जाते इन द फॉर्म ऑफ मॅच द कॉलम्स विचारतात बऱ्याचदा. सो हिराकूड जो डॅम आहे, हिराकूड डॅम, इट इज अपॉन कोणती नदी? दॅट इज महानदी. आणि आत्ता आपण बघितलं होतं कोणत्या राज्यामध्ये आहे हिराकूड? दॅट इज इन ओडिशा, राईट. आत्ता बघितलं होतं आपण इथे, राईट. हिराकूड इज इन ओडिशा. त्याच्यानंतर एक आहे आपल्याकडे तावा डॅम त्या ठिकाणी कुठे आहे? तर इट इज ऑन द रिव्हर नर्मदा. असं त्या ठिकाणी काय करा, तुम्ही लिस्ट आउट करा, राईट. तसंच आता आपण एक अजून बघितलं, जायकवाडी आहे आपल्याकडे. जायकवाडी जे आता आपण म्हणलं पैठणला त्या ठिकाणी आहे जायकवाडी डॅम. तर हा कोणत्या रिव्हरवर आहे? इट इज प्लेस्ड ऑन रिव्हर गोदावरी. ओके, आणि गोदावरी रिव्हरलाच अजून काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज दख्खनची गंगा. ओके, डेक्कन गंगा. सो विच रिव्हर इज कॉल्ड ॲज डेक्कन गंगा? तर ती आहे गोदावरी रिव्हर. ओके, देन नेक्स्ट वी हॅव जी की काही कॉन्फरन्सेस त्या ठिकाणी आपल्याला नोट करायचे आहेत की जी डुब्लिन कॉन्फरन्स होती, डुब्लिन DUBLIN डुब्लिन कॉन्फरन्स ऑन वॉटर अँड एन्व्हायरमेंट. ऑन वॉटर अँड एन्व्हायरमेंट. तर ही डुब्लिन कॉन्फरन्स त्या ठिकाणी कुठे भरली होती ते एक तुम्ही फाइंड आउट करा. आणि याचं वर्ष काय सांगा बरं? इट इज हेल्ड इन 1992. ओके, लोकेशन तुम्ही फाइंड करायची, ठीक आहे. तुमच्यासाठी तिथे एक छोटासा होमवर्क. त्यानंतर आपल्याकडे आहे इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. ओके, इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. इंटरनॅशनल
वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. कुठे आहे हे देखील बऱ्याचदा एक्झामला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे इन कोलंबो. कोलंबो कुठे आहे? इट इज इन श्रीलंका. राईट, कोलंबो श्रीलंकामध्ये हे IWMI इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर इंटरनॅशनल वॉटर अँड सॅनिटेशन सेंटर. वॉटर अँड सॅनिटेशन सेंटर हे कुठे आहे? इट इज प्रेझेंट इन हेग. नेदरलँड कुठे येतं? युरोपमध्ये येतं. ओके, सो हेगला त्या ठिकाणी काय आहे? इंटरनॅशनल वॉटर अँड सॅनिटेशन सेंटर. देन वी हॅव हेल्प. ओके, हेल्प कुठे आहे? HELP. हेल्पचा फुल फॉर्म काय आहे ते पण नोट करून घ्या. दॅट इज हायड्रोलॉजी फॉर एन्व्हायरमेंट, लाईफ अँड पॉलिसी. हायड्रोलॉजी फॉर एन्व्हायरमेंट, लाईफ अँड पॉलिसी. आणि इट इज प्रेझेंट इन कुठे आहे? दॅट इज इन पॅरिस. आणि देश कोणता? फ्रान्स. ओके, देन वी हॅव द ब्रह्मपुत्र बोर्ड ॲक्ट. ब्रह्मपुत्र बोर्ड ॲक्ट कधी आला होता? ब्रह्मपुत्र बोर्ड ॲक्ट तर इट वॉज इन इयर 1980. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड एक आहे. हे सगळे नोट करा, हे बऱ्याचदा एक्झामला आलेले आहे, त्यामुळे मी तुम्हाला थेट नोट्समधून देतोय. ठीक आहे, सो सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड हे कुठे आहे प्रेझेंट? इट इज इन फरीदाबादमध्ये आहे. राईट, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन हे कुठे असेल बरं सांगा? देशाच्या कोणत्या कोपऱ्यात असेल? कुठेच नाही, आपल्याकडे महाराष्ट्रातच आहे. इट इज प्रेझेंट इन पुणे. ओके, सेंट्रल वॉटर कमिशन एक आहे, ज्याला CWC पण म्हणतात. सेंट्रल वॉटर कमिशन. सेंट्रल वॉटर कमिशन कुठे आहे? त्या ठिकाणी इट इज प्रेझेंट इन सेंट्रल आहे, म्हणजे ऑफकोर्स न्यू दिल्ली. राईट, इट इज प्रेझेंट इन न्यू दिल्ली. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे फरक्का बॅरेज प्रोजेक्ट. हा खूप फेमस त्या ठिकाणी आहे. ओके, फरक्का बॅरेज प्रोजेक्ट हे कुठे आहे? तर ऑन भगीरथ हुगली रिव्हर. ओके, कोलकातामध्ये आहे. ऑन भगीरथी हुगली रिव्हर. हुगली रिव्हर कुठे येते? कोलकातामध्ये येते. राईट, इट इज इन कोलकाता. भगीरथी म्हणजेच काय? गंगेचंच त्या ठिकाणी एक ट्रिब्युटरी. ओके, देन वी हॅव गंगा फ्लड कंट्रोल मिशन. ओके, वी हॅव गंगा फ्लड कंट्रोल कमीशन. कहाँ है ये? इट इज प्रेजेंट इन पटना आणि फॉर्म्ड इन 1972. दॅट इज गंगा फ्लड कंट्रोल कमिशन. तसंच त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये काय आहे आपल्याकडं?
नर्मदा नदी आहे, राईट. सो नर्मदा इट इज द गुड लार्ज रिवर इन this Indore city. So Narmada Control Authority, this is present in Indore, right. Indore कुठे आहे? It is in Madhya Pradesh. Then we have National Institute of Hydrology, National Institute of काय हायड्रोलॉजी वॉटरच्या स्टडीचं जे की नॅशनल इन्स्टिट्यूट आहे हे कुठे आहे? इट इज प्रेझेंट इन रूरकी. ओके, रूरकी कुठे येतं? इट इज प्रेझेंट इन उत्तराखंड. ओके, यूके म्हणजे युनायटेड किंगडम नाही, इंडियामधलं उत्तराखंड. ओके, आणि इथेच रूरकीला काय आहे? एक IIT पण आहे, राईट. IIT रूरकी म्हणून एक फेमस आहे तिथे. सो दॅट इज ऑल्सो प्रेझेंट इन उत्तराखंड. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी एक आहे आपल्याकडे, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी ही कुठे आहे ते फाइंड आउट करा. ओके, आणि त्याचं वर्ष फॉर्मेशनचं इट इज 1982. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी. त्याच्यानंतर वी हॅव तुंगभद्रा बोर्ड एक आहे आपल्याकडं. तुंगभद्रा जी नदी आहे, तुंगभद्रा बोर्ड आहे. इट वॉज फॉर्म्ड इन 1953. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे वॉटर क्वालिटी असेसमेंट अथॉरिटी. वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑथॉरिटी. आणि याचं काय त्या ठिकाणी इट इज फॉर्म्ड इन 2001. ओके, सो नाव विल सी नेमका स्पॅक काय आहे. ओके, स्पॅक म्हणजे काय? तर दॅट इज सॉइल प्लांट ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. ओके, स्पॅकचा फुल फॉर्म त्या ठिकाणी नोट करून घ्या. स्पॅक दॅट इज सॉइल प्लांट ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. ओके, सो व्हॉट इज सॉइल मास? सॉइल प्लांट ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. ओके, त्यालाच म्हणतो आपण स्पॅक सिस्टम. ओके, तर बेसिकली आपलं जे काही प्लांट असेल, राईट, जे की आपलं प्लांट आहे तर हे ऑफकोर्स इथे सॉईलवरती प्रेझेंट असणार. आणि जे की पाणी त्या ठिकाणी सगळ्यात पहिले येतं जमिनीवरती येतं, मग जमिनीतून त्या ठिकाणी सॉईलमध्ये जाईल, तिथं रिडिस्ट्रीब्यूट होईल, मग तिथून रूट्स त्याला अपटेक करतील, तिथून ते प्लांटमध्ये जाईल. काहीचं पाणी जे आहे ते डायरेक्ट इव्हॉपरेट होऊन जाईल सॉईल सरफेसवरून, जे प्लांटमध्ये गेले ते लीफपर्यंत जाईल. लीफमधून त्या ठिकाणी प्लांटमध्ये जे की मेटाबॉलिझम होते तिथे काही वापर होईल, आणि बाकीचं पाणी त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशनने बाहेर पडेल, राईट. सो ते बाहेर पडलेलं पाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी वेपर फॉर्ममध्ये, नंतर क्लाउडच्या फॉर्ममध्ये, नंतर काय होईल पुन्हा खाली ते जमिनीवरती मॉइश्चर येईल. सो ऑल दिस सायकल दिस इज कॉल्ड ॲज सॉईल प्लांट ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. ओके, सो ते आता आपण त्याला थोडं डिटेलिंगमध्ये बघूया. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं हे एकदम थोडं शॉर्टमध्ये थीमॅटिक वेमध्ये सांगितलं. सो आता आपण याला थोडंसं त्या ठिकाणी डिस्क्राईब करून बघूया. सो जे की सॉईल वॉटर जे की रिलेशनशिप आहे त्यामध्ये सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज जे असतात ते त्या ठिकाणी काय करतात, दे इन्फ्लुएन्स दी इरिगेशन. द सॉईल जर बघितला तर हा 3 फेज सिस्टम आहे. ओके, सॉईल इज अ 3 फेज सिस्टम. तर याच्यामध्ये काय आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर सॉलिड फेजमध्ये काय येतं सॉईलमध्ये की मिनरल्स आहेत, ऑर्गॅनिक मॅटर आहे, आणि वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. लिक्विड फेजमध्ये जर का आपण बघितलं सॉईल मॉइश्चर आहे, आणि गॅशियस जर का फेज बघितला तर सॉईलमध्ये काय आहे तर सॉईल एअर आहे, राईट.
आपण जर का त्या ठिकाणी कॉम्पोनंट आपण जर का सॉईलचे बघितले, कॉम्पोनंट्स ऑफ सॉईल जर आपण बघितलं, ते कसं होतं की त्या ठिकाणी आपल्याकडे 5% वी हॅव जे की सॉईलमध्ये मायक्रोब्स आहेत. ओके, मायक्रोब्स प्रेझेंट आहेत. 45% आपल्याकडे मिनरल मॅटर होतं आणि हे 25% काय होतं, सॉईल वॉटर आणि सॉईल एअर. त्या ठिकाणी 25% होतं, राईट. त्यामुळे हे या ठिकाणी वॉटर जे झालं हे झालं लिक्विड फेज, एअर झालं हे झालं दिस गॅसियस फेज, आणि हे 50% झालं सॉलिड फेज, राईट. सो सॉईल इज अ 3-phase system: solid, liquid and gases. So the main component of the solid phase जो आहे that is soil particles, size and shape of which give rise to the pore spaces of different geometry. आता जे pore spaces आहेत they are filled with water and air, right, depending on the amount of moisture present. Now the presence of solid particles, liquid जे की soil solution असेल म्हणजे, and the gases that is the soil air, it constitute a complex polyphasic system. आणि या सगळ्यांचं मिळून काय होतं, एक कॉम्प्लेक्स जे की आहे पॉलीफेजिक सिस्टम. पॉली मीन्स मोर दॅन वन, जे की फेजचे सिस्टम आहे तर त्या ठिकाणी इन्क्लूड होतात. सो अ टिपिकल जे की सिल्टी जे की लोम सॉईल आहे, इट कंटेन्स अबाउट 50% सॉलिड्स, 30% वॉटर अँड 20% एअर. इन ॲडिशन it contains living organisms such as bacteria, fungi, algae, protozoa, insects and small animals which directly or indirectly affect the soil structure and the plant growth. So आता जर का आपण स्पॅकला जर आपण थोडं डिटेलिंग जर बघितली, स्पॅक, ओके, तर यामध्ये 3 त्या ठिकाणी आपण पार्ट याचे काढूया, 1, 2 अँड दिस इज थर्ड वन. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघूया जे की सॉईल मॉइश्चर आहे. ओके, सॉईल मॉइश्चर आहे. त्या सॉईल मॉइश्चर ज्यावेळेस त्या ठिकाणी सॉईलमध्ये येतं तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्याचं काय होणार, सगळ्यात पहिले त्या ठिकाणी होणार इन्फिल्ट्रेशन, राईट. इन्फिल्ट्रेट होणार पाणी सॉईलमध्ये. मग ते इन्फिल्ट्रेट झालेलं पाणी त्या ठिकाणी नंतर काय होणार, इट विल रिडिस्ट्रीब्यूट इन सॉईल, राईट. रिडिस्ट्रीब्युशन होणार सॉईलमध्ये, सगळीकडे पाणी युनिफॉर्मली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आणि ते रिडिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर त्या ठिकाणी प्लांटचे रूट्स काय करतील, त्याला विड्रॉल करायचा प्रयत्न करतील, राईट. विड्रॉल, राईट, विड्रॉल ऑफ दॅट वॉटर. किंवा त्या ठिकाणी पाणी काय होईल, जे की सोलर एनर्जी आहे त्याच्यामुळे पण त्या ठिकाणी सॉईलचं टेम्परेचर वाढेल, सरफेस सॉईलचं, आणि काहीसं पाणी काय होईल, इव्हॉपरेट पण होईल. ओके. सो देन हे झालं सॉईल मॉइश्चरचं. नाव वी हॅव द सेकंड पार्ट दॅट इज प्लांट अपटेक. प्लांट अपटेक. प्लांटच्या अपटेकमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिले ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. जे की पाणी आहे ते ॲक्टिवली त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होऊ शकतं, राईट. रूट्स विल ॲब्झॉर्ब इट ॲक्टिवली बाय स्पेंडिंग द एनर्जी फॉर इट्स अपटेक. दुसरं आहे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. काय आहे, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. हे नोट करून घ्या हा चार्ट, ठीक आहे. स्पॅक जो आहे तो काय खूप अवघड कन्सेप्ट आहे असं काही नाही. हे तुम्ही एकदा नोट डाऊन करून घेतलं ना, याला स्टोरी फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं तरी लगेच तुम्हाला कळून जाईल. इट इज व्हेरी व्हेरी इझी. ओके. सो पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आहे, राईट. त्याच्यानंतर तिसरं एक आहे की त्याला म्हणतात एरियल ॲब्झॉर्प्शन. काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज एरियल ॲब्झॉर्प्शन. आणि एरियल ॲब्झॉर्प्शनलाच काय म्हणतात, दॅट इज निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन. दॅट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन. आणि फोर्थ वन वी हॅव दॅट इज ट्रान्सलोकेशन. जे की अपटेक केलेलं पाणी ते नुसतं अपटेक करून चालेल का, नाही, त्याला पूर्ण प्लांटमध्ये त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट पण झालं पाहिजे. सो त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ओके. ट्रान्सलोकेशन अकर्स विदिन प्लांट. देन
वी हॅव द थर्ड वन. आता इथे आहे ॲटमॉस्फिअर. राईट. तर ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी दोन पद्धतीने त्या ठिकाणी पाणी जाईल. पहिलं आहे एक ते इव्हॉपरेट होईल. राईट. इव्हॉपरेशन होईल, सॉईल सरफेसवरनं पाणी काय होईल, त्या ठिकाणी सॉईल हिटअप होईल सोलार एनर्जीने आणि तिथून काहीसं पाणी काय होईल, इव्हॉपरेट होईल. आणि जे दुसरी पद्धत आहे ती म्हणजे आहे ट्रान्सपिरेशन. म्हणजे जे वॉटर त्या ठिकाणी प्लांटमध्ये गेलेलं आहे ते त्या ठिकाणी लिफ्टच्या द्वारे असेल, प्लांटच्या सरफेसवरून असेल, ते पाणी काय होईल, बाहेर ट्रान्सफर होईल थ्रू द स्टोमॅटा. राईट. सो अशी ही आहे, दॅट इज सॉईल प्लांट ॲटमॉस्फिअरिक कॉन्टिनम. म्हणजे एक प्रकारे ती सायकल आहे की सॉईलमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात पहिले पाणी जाणार. राईट. सगळ्यात पहिले काय होणार की त्या ठिकाणी सपोज आता हे क्लाउड्स आहेत. ओके. ये रे पावसा. राईट. पाऊस तिथे पडलाय आणि आता हे पाऊस पडल्यावर काय होईल, ते पाणी त्या ठिकाणी ते जमिनीवरती येईल. ऑफकोर्स जमिनीवरती आल्यावर काय होईल, सगळ्यात पहिले ते सॉईलच्या सरफेसवरून खाली आत इन्फिल्ट्रेट करायला बघेल. राईट. आता हा जो चार्ट आहे याच्यावर आपण जे काही डिटेलिंग दिली ती मी इथे थोडं फिगरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे. सो इथे काय होईल, इन्फिल्ट्रेशन होईल. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय की एंट्री ऑफ वॉटर थ्रू द सॉईल सरफेस. राईट. सॉईल सरफेसमधून खाली डाऊन द जे सॉईल काय होईल, ते इन्फिल्ट्रेट होईल, पाणी एंटर करेल. आता एंटर केलेलं पाणी काय करेल की काही समजा काही भागामध्ये माती जास्त इकडे समजा ओली झाली. राईट. काही भागामध्ये ड्राय राहिली. राईट. तर त्यावेळेस काय होईल, त्या ठिकाणी त्याचं होणार रिडिस्ट्रीब्युशन. राईट. पाणी काय होईल, इकडे तिकडे रिडिस्ट्रीब्यूट होईल सॉईलमध्ये. सो ते झालं रिडिस्ट्रीब्युशन. पाणी रिडिस्ट्रीब्यूट झालं की आता काय होणार, याचं विड्रॉल होणार. आता रिडिस्ट्रीब्यूट झालेलं जे की पाणी आहे ते काही पाणी काय होईल, त्या ठिकाणी सॉईल सरफेस त्या ठिकाणी काय होईल, काही वेळानंतर सूर्य बाहेर येईल. राईट. सन. आता सोलार एनर्जीमुळे काय होईल, त्या ठिकाणी जी काही जमीन आहे ती ऑफकोर्स तपणार. ओके. टेम्परेचर राईज होईल. त्यामुळे टेम्परेचर राईज झाल्यामुळे सॉईलमधून काय होईल, पाणी त्या ठिकाणी इव्हॉपरेट होईल. ओके. सो वॉटर इज गेटिंग इव्हॅपोरेटेड. हे झालं इव्हॅपोरेशन. राईट. हे झालं इव्हॅपोरेशन. तेच पाणी काय होतं, तर त्या ठिकाणी काहीसं पाणी आपले आता हे जे काही प्लांट आहेत तर यांचे काय होणार, रूट्स त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करणार. राईट. सो मोस्टली जर का पाणी ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये जर का प्रेझेंट असेल. राईट. आता हे रूट्स आहे प्लांटचे. ओके. सो प्लांट काय करेल, पाणी भरपूर प्रमाणात जर असेल तर त्या ठिकाणी काय होईल, सगळ्यात पहिले होईल दॅट इज पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. राईट. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन करेल म्हणजे विदाऊट स्पेंडिंग एनी एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन पूलच्या मदतीने जे की रूट्स आहेत ते काय होईल, पाणी आतमध्ये घेतील. आणि जर का त्या ठिकाणी सॉईलमध्ये खूप कमी पाणी जर राहिलं असेल तर शेवटी काय होतं, प्लांट त्या ठिकाणी ॲक्टिवली त्या ठिकाणी काहीशी एनर्जी खर्च करून ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन पण करतं. राईट. ॲक्टिव्ह म्हणजे कसं, स्वतःहून एनर्जी स्पेंड करून त्या ठिकाणी वॉटर जे आहे ते आतमध्ये ॲब्झॉर्ब करायचं काम करेल. ओके. मग पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन झालं, ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन झालं. मग हे काय होईल, हे जे पाणी आता ॲब्झॉर्ब केलं आहे हे होईल ट्रान्सलोकेट. राईट. प्लांटच्या डिफरंट पार्ट्समध्ये हे पाणी काय होईल, मूव्ह होईल. राईट. टू द रिक्वायर्ड प्लेसेस. सो त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. आता बरेचसं जे पाणी असतं हवेमध्ये काय असतं, वी नो हवेमध्ये काय आहे, ह्युमिडिटी आहे. राईट. हवेमध्ये पण काय असतं, त्या ठिकाणी मॉइस्ट एअर आपण म्हणू शकतो. देर इज प्रेझन्स ऑफ मॉइस्ट एअर. आणि मॉइस्ट एअरमधून काय होतं, त्या ठिकाणी जे पाणी त्या ठिकाणी लिव्हजमध्ये स्टोमॅटाच्या थ्रू पण काहीसं पाणी त्या ठिकाणी आत जातं. तर याला आपण म्हणतो एरियल ॲब्झॉर्प्शन. एरियल ॲब्झॉर्प्शन किंवा यालाच म्हणतात, आता आपण ट्रान्सपिरेशन शब्द ऐकला आहे. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, पाण्याच्या आतून पाणी बाहेर जाईल. पण इथे काय होतं, इथे उलटं होतं, पाण्याच्या आत पाणी येतं आहे म्हणून याला म्हणतात निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन. राईट. सो एरियल ॲब्झॉर्प्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन. हे पण बऱ्याचदा एक्झामला येतं. सो निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, इट इज एरियल ॲब्झॉर्प्शन. त्याच्यानंतर आता हे पाणी एकदा आतमध्ये आलं की ऑफकोर्स आपण जसं म्हणलं की वॉटर लॉस होण्याचं काय पद्धत आहे, एक तर इव्हॉपरेशन होईल किंवा मग हे जे पाणी जे आता प्लांटमध्ये गेलं आहे
हे काय होणार, या स्टोमॅटाजमधनं याच्या बाहेर पडणार, लीफच्या बाहेर पडणार. याला म्हणतात ट्रान्सपिरेशन, राईट. सो ऑल दिस सिस्टम इट इज कॉल्ड ॲज, काय आहे ही सिस्टम, याला म्हणतात स्पॅक, सॉईल प्लांट ॲटमॉस्फेरिक कॉन्टिनम. ओके, म्हणजे वॉटर जे की मुवमेंट त्या ठिकाणी ढगामधून पाणी पडण्यापासून ते सॉईलमध्ये ते इन्फिल्ट्रेट होणार, रिडिस्ट्रीब्यूट होणार, मग ते ॲब्झॉर्ब होणार, मग काहीसं इव्हॉपरेट होणार, ही जी काही सगळी सायकल आहे याला आपण स्पॅकमध्ये कन्सिडर करतो. ओके, सो स्पॅक इज अ कन्सेप्ट. आता आपण बघूया की त्या ठिकाणी विच इज द काइंड ऑफ सॉईल वॉटर. ओके, सॉईल वॉटर बघूया आता या ठिकाणी. द फॉलोइंग आर द 3 त्या ठिकाणी मेन क्लासेस त्या ठिकाणी पाण्याचे कन्सिडर होतं, दॅट इज सॉईल वॉटरचे. पहिलं आहे दॅट इज हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर इज हेल्ड टाइटली टू द सरफेस ऑफ द सॉईल पार्टिकल्स बाय द ॲडझॉर्प्शन फोर्सेस. ओके, आता याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी हे जे काइंड्स ऑफ सॉईल वॉटर हे आपण सॉईल सायन्सच्या लेक्चरमध्ये देखील बघितले होते. ओके, पण आपण काय करू, पुन्हा एकदा त्या ठिकाणी इथे कव्हरअप करून घेऊ, कारण की आपण कोण आहोत, आपण आहोत थोडीशी गजनी, राईट. आपण काय होतं, आपल्याला वेळोवेळी जर का रिवाईज नाही झालं, एक गोष्ट 4दा सांगितली नाही तर आपण जातो विसरून. त्यामुळे आपण पुन्हा रिवाईज केलं तर आपल्याला लक्षात पण राहील. ओके, तर आपण पुन्हा एकदा याला कव्हर करतोय. सो हायग्रोस्कोपिक वॉटर काय आहे, इट इज द वॉटर हेल्ड टाइटली टू द सरफेस ऑफ द सॉईल पार्टिकल्स बाय द ॲडझॉर्प्शन फोर्सेस. म्हणजे कसं, तर आता बघा हे आहे सॉईल पार्टिकल. ओके, हे काय आहे, सॉईलचं एक पार्टिकल आहे सपोज. ठीक आहे, आता या पार्टिकलवर काय होतं, सगळ्यात पहिले वॉटरचं एक लेअर त्या ठिकाणी येतो सपोज. ठीक आहे, एक वॉटरचा लेअर काय आला आहे याच्यावरती तयार झाला आहे, बाहेरून वॉटर आलं, याच्यावर एक लेअर त्या ठिकाणी रेडी झाला. आता हे वॉटर काय असेल, इथे लागतो त्या ठिकाणी ॲडेजन फोर्स, राईट. तर ॲडेझिव्ह किंवा ॲडेजन जे फोर्स आहे, हे ॲडेजन फोर्सने काय होतं, हे वॉटर जे आहे हे टाईटली त्या ठिकाणी सॉईल पार्टिकलला बाउंड असतं, राईट. आणि इतकं टाईटली बाउंड असतं, इतकं टाईटली त्याला पकडलेलं आहे त्या सॉईल पार्टिकलने पाण्याला, की ते एखादं जर का इथं जवळ प्लांटचं रूट जर का असेल, ओके, सपोज हे काय प्लांटचं रूट आहे सपोज, ठीक आहे, प्लांट रूट आहे, तर हे प्लांट रूटसुद्धा याला अपटेक नाही करू शकत, इतकं ते टाईटली बाउंड आहे. ओके, त्यामुळे हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर द प्लांट टू अपटेक. पण याच्यानंतर काय होतं, तसंच इथे अजून एक दुसरं काय, एक अजून सॉईल पार्टिकल आहे, तसंच इकडे त्या ठिकाणी अजून एक सपोज सॉईल पार्टिकल आहे. ठीक आहे, सॉईलमध्ये. आता ह्या सॉईल पार्टिकल्समध्ये काय होतं, प्रत्येकावरती तसंच त्या ठिकाणी एक एक लेअर असणार, बरोबर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटरचा. पण त्या ठिकाणी हायग्रोस्कोपिक वॉटर झाल्यानंतर त्याच्यावर पण अजून थोडंसं दूर जाऊन वरून अजून काय होतं, वॉटर त्या ठिकाणी ॲक्युमुलेट व्हायला सुरुवात होतं, राईट. सो हे जे वॉटर आहे जे 2 सॉईल पार्टिकल्सच्या मध्ये ॲक्युमुलेट होतं, याला म्हणतात काय, कॅपिलरी वॉटर. ओके, तर हे जे वॉटर आहे तर याला म्हणतात कॅपिलरी वॉटर. आणि हे जे कॅपिलरी वॉटर आहे तर हे कसं असतं, सॉईल पार्टिकलपासून हायग्रोस्कोपिक वॉटरच्या कम्पॅरेटिव्हली कसं बघा दूर आहे, त्याच्यामुळे हे जे आहे हे खूप जास्त टाईटली बाउंड नसतं टू द सॉईल पार्टिकल. त्यामुळे याला जे आहे, याला प्लांटचे रूट जे असतात ते अपटेक करू शकतात फॉर देअर ग्रोथ, राईट. सो कॅपिलरी वॉटर जो आहे इट इज अवेलेबल टू द प्लांट, फॉर अपटेक, राईट. आणि त्याच्या पण पेक्षा जर का अजून जर जास्त पाणी त्या ठिकाणी जर ॲड होत गेलं तर एक लेवल नंतर काय होतं, सॉईलमध्ये काय येतं, सॅच्युरेशन येतं. काय येतं, सॅच्युरेशन, की ठरलेल्या आता तेवढ्या कॅपिलरी वॉटरपेक्षा पण जास्त पाणी आता ती सॉईल त्या ठिकाणी स्वतःमध्ये ॲक्युमुलेट करून नाही ठेवू शकत, हेल्ड करून नाही ठेवू शकत. मग काय होतं, ग्रॅव्हिटेशनल जो काही फोर्स आहे, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, ते पाणी त्या ठिकाणी खाली मूव्ह व्हायला चालू होतं, राईट. आणि ते पाणी एकदा खाली मूव्ह व्हायला चालू झालं की ते पाणी खाली जाऊन कुठे जाणार, खाली ग्राउंड वॉटरला जाऊन मिळणार, राईट. आणि म्हणून या पाण्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कारण ते ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे खाली वाहत आहे, त्यामुळे त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर पण जे आहे ते त्या ठिकाणी
रूट सरफेसला त्या ठिकाणी लवकर अवेलेबल होईल का? तर नाही. इट इज बियॉन्ड द डेप्थ ऑफ द रूट, त्यामुळे त्या ठिकाणी ते पाणी अवेलेबल होत नाही. सो ग्रॅव्हिटेशनल वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल फॉर प्लांट्स, राईट. सो आता हे जे 3 प्रकार आहेत, ओके, हायग्रोस्कोपिक वॉटर आपण बघितलं. आता कॅपिलरी वॉटर बघा इथे. सो वॉटर हेल्ड बाय द फोर्सेस ऑफ द सरफेस टेन्शन अँड कंटिन्युअस फिल्म्स अराउंड द सॉइल पार्टिकल्स अँड इन द कॅपिलरी स्पेसेस, इट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी वॉटर. आणि तिसरं हे जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर होतं, इट इज द वॉटर दॅट मूव्ज फ्रीली. हे पाणी काय होतं, डाऊनवर्ड मूव्ह होतं इन रिस्पॉन्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स and it drains out of the soil, that is called as gravitational water. आता याच्यामध्ये आपण आता ॲडेजन बघितलं होतं, राईट. तर दुसरं जे आहे ते आहे कोहेजन. कोहेजन काय असतं की जे वन वॉटर मॉलिक्युल स्टिक टू अदर वॉटर मॉलिक्युल लाईक सबस्टन्सेस जे एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात, तर दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स, कोहेजन. सो तिथे ॲडेजनचं काय होतं, ॲडेजन इज द अट्रॅक्शन ऑफ सॉलिड सरफेस ऑफ फॉर वॉटर मॉलिक्युल्स. Okay, adhesion is the operative only at the solid liquid interface and hence the film of water is established by a very thin layer. आणि हे जे कोहेजन आहे, तर कोहेजन काय, इट इज द अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फॉर इच अदर, राईट. सो ॲडेजनमध्ये काय आहे, अलाइक मटेरियल जे आहेत ते काय करतात, अलाइक मटेरियल्स अट्रॅक्ट करतात, राईट. दे अट्रॅक्ट इच अदर, अलाइक मटेरियल्स. आणि कोहेजनमध्ये काय करतात, लाईक मटेरियल्स, लाईक म्हणजे काय, सेम जे मटेरियल आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युलच दुसऱ्या वॉटर मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतं. सो दॅट इज कोहेजन. कोहेजनमध्ये बघा, ॲज द फिल्म गेट्स थिकर द फोर्सेस ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट अँड द वॉटर फ्लोज डाऊनवर्ड थ्रू द लार्जर पोर्स. सच वॉटर इज लूजली हेल्ड. दस वेन अ सॉइल इज नियर द सॅच्युरेशन इट इज इझी टू रिमूव्ह अँड इन्क्रीमेंट ऑफ वॉटर, but as the moisture becomes less in the soil, the greater will be the force required to remove a unit amount of moisture. आता आपण बघणार आहोत सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स. आता हे पण आपण त्या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये आपण सॉइलमध्ये बघितलं होतं, राईट. सॉइलच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, तरी आपण इथं पुन्हा एकदा थोडं रिवाइज करून घेऊ. सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट जे आहेत, दे हॅव सिग्निफिकन्स इन ॲग्रिकल्चर अँड दीज आर ऑफन कॉल्ड एज सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स. ओके. सो सॅच्युरेशन कॅपॅसिटी जी आहे ही याच्यातलं पहिलं कॉन्स्टंट आहे. सो वेन ऑल द पोर्स ऑफ द सॉइल आर फिल्ड विथ वॉटर, द सॉइल इज सेड टू बी अंडर सॅच्युरेशन कॅपॅसिटी, किंवा यालाच म्हणतात मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि जे टेन्शन असतं ऑफ वॉटर ॲट सॅच्युरेशन कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट 0पर्यंत असतं अँड इट इज इक्वल टू द फ्री वॉटर सरफेस. ओके. आता त्या ठिकाणी आपण इथे एक स्केल काढूया, ठीक आहे. मागच्या आपण सॉइलच्या लेक्चरमध्ये पण काढली होती, समजायला सोपी जाईल. ओके. आता जशी आपण इंटिजरची स्केल काढतो ना, मायनसपासून ते प्लसपर्यंत, तसं. ओके. सपोज आता इथे आहे 0. ओके. इकडे त्या ठिकाणी सगळे असतील प्लस, इकडे असतील सगळे मायनस. ओके. आता 0ला जे आहे ती आहे सॅच्युरेशन लेवल. ओके. सॅच्युरेशन जी की लेवल आहे किंवा मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती आहे 0 बार्सला. ओके. आणि जसं जसं सॉईलमध्ये त्या ठिकाणी पाणी काय होईल, कमी कमी होत जाईल. ओके. डिक्रीजिंग वॉटर इन सॉईल. जसं पाणी कमी होत जाईल सॉईलमध्ये, तसं तसं ते जे की पोटेन्शियल आहे, सॉईल वॉटर पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल ते कसं होत जाणार, त्या ठिकाणी रिड्यूस होत जाणार. सो 0 पोटेन्शियल 0 बारला काय आहे, दॅट इज सॅच्युरेशन लेवल आहे. ठीक आहे. तसंच पुढे चालून आता बघूया आपण, इथं आहे फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी काय आहे, तर इट इज द मॉइश्चर कंटेंट आफ्टर ड्रेनेज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल वॉटर हॅज बिकम व्हेरी स्लो अँड मॉइश्चर कंटेंट हॅज बिकम रिलेटिव्हली स्टेबल. ॲट द फील्ड कॅपॅसिटी द लार्जर जे की सॉईल पोर्स आहेत, म्हणजे मॅक्रोपोर्स जे आहेत, दे आर फिल्ड विथ एअर आणि मायक्रोपोर्स दे आर फिल्ड विथ वॉटर. फर्दर ड्रेनेज काय होतं, मग स्लो होऊन जातो. सो फील्ड कॅपॅसिटी इज द अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल मॉइश्चर अँड प्लांट रिलेशन. ओके. सो इथे त्या ठिकाणी जे की सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक पॉईंट याच्यामधनं मोस्टली इरिगेशनचे बरेचसे क्वेश्चन्स येतात, त्यामुळे हे नोट डाऊन करत चला. ठीक आहे. सो फील्ड कॅपॅसिटी काय आहे, हे अप्पर लिमिट आहे ऑफ अवेलेबल मॉइश्चर अँड प्लांट रिलेशन.
सॉईल मॉइश्चर टेन्शन ॲट फील्ड कॅपॅसिटीला किती असतं, इट इज 1/10 to 1/3 ॲटमॉस्फिअर. म्हणजे इथे तुम्हाला सांगायचं झालं तर इट कम्स 1/3 म्हणजे किती झालं, दॅट इज -0.33 बार्स. ओके, ते झालं -0.1 बार टू -0.33 बार्स. इथे काय आहे त्या ठिकाणी फील्ड कॅपॅसिटी आहे. काय आहे, फील्ड कॅपॅसिटी. म्हणजे फील्ड कॅपॅसिटीला काय होतं बघा, सॉईलमध्ये जे की मॅक्रोपोर्स आहेत, आपल्याला माहिती सॉईलमध्ये काय काय प्रेझेंट असतात. सॉईलमध्ये असतात मॅक्रोपोर्स आणि एक असतं मायक्रोपोर्स. ओके, आता मॅक्रोपोर्समध्ये काय हवा भरते आणि मायक्रोपोर्समध्ये वॉटर आहे. ओके, अशी कंडिशन ज्यावेळेस निर्माण होते याला म्हणतो आपण फील्ड कॅपॅसिटी. ओके, आणि तेच सॅच्युरेशन लेवल जर का असेल तर सॅच्युरेशन लेवलला काय होतं, मॅक्रोपोर्समध्ये पण वॉटरच आहे आणि मायक्रोपोर्समध्ये पण वॉटरच आहे. ओके, ॲट द सॅच्युरेशन लेवल. त्याच्यानंतर मग येतं आपल्याला मॉइश्चर इक्विव्हॅलंट. ओके, एक मिनिट, इथे आपण वाटलं ती स्केल थोडी कंप्लीट करून घेऊ. इथे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. इथे आपल्याला आहे परमनंट विल्टिंग पॉईंट. ओके, परमनंट विल्टिंग पॉईंट हा किती बारला येतो, इट इज ॲट -15 बार्स. ओके, -15 बार्सला काय परमनंट विल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर तसंच आपण अजून पुढे गेलो तर येतो अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. अल्टिमेट विल्टिंग पॉईंट येतो -60 बार्स. किती, -60 बार्सला अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. ओके, असं मग हे पुढे 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 निगेटिव्ह त्या ठिकाणी व्हॅल्यूज अजून होत जातं. जसं जसं वॉटर रिड्यूस होत जाईल सॉईलमध्ये तसं त्या ठिकाणी वॉटर विल गेट रिड्यूस्ड हिअर अँड द बार्स विल गेट मोर निगेटिव्ह व्हॅल्यूज. सो मॉइश्चर इक्विव्हॅलंट काय बघा, आता ही पण बऱ्याचदा डेफिनेशन त्या ठिकाणी एक्झामला येते. ओके, सो नोट करा. मॉइश्चर इक्विव्हॅलंट काय, इट इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ वॉटर रिटेन्ड बाय सॅम्पल ऑफ इनिशियली सॅच्युरेटेड सॉईल मटेरियल आफ्टर being subjected to a centrifugal force of 1000 times that of gravity for a definite period of time, usually in half an hour. म्हणजे किती, 30 मिनिट्स. जर का तुम्ही काय केलं, एक सपोज एक सॉईलचं सॅम्पल घेतलं. ओके, हे काय झालं, हे आहे याच्यामध्ये सपोज एक सॉईल सॅम्पल घेतलं. याला तुम्ही काय केलं, खूप सारं याच्यामध्ये पाणी टाकलं. ओके, पूर्णपणे पाणी काय झालं त्याच्यामध्ये त्याला जिरू दिलं. ओके, आणि त्याला फुल्ली वॉटर मॅक्झिमम होल्डिंग कॅपॅसिटी जी असेल वॉटरची तिथपर्यंत त्यामध्ये पाणी टाकलं. ओके, त्यानंतर हे सॉईल तुम्ही पूर्णपणे सॅच्युरेट केलं पाण्याने. ओके, पाण्याने काय केलं, सॅच्युरेट केलं पूर्णपणे, तुडुंब त्याला पाण्याने भरलं, पूर्ण वॉटर होल्ड करू दिलं, त्याला ड्रेन आउट होऊन जाऊ दिलं. ठीक आहे, काही पाणी जर निघून गेलं तर जाऊ दिलं. मग जी असं एक प्रकारे चिखलासारखी ती माती तयार झाली, त्या सॉईल सॅम्पलला घेतलं आहे आणि त्याला काय केलं आहे, एक सेंट्रिफ्युगल फोर्सला टाकलं आहे. ओके, एक सेंट्रिफ्युगल फोर्सच्या एका मशीनमध्ये त्याला टाकलं आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स माहिती आहे तुम्हाला, की त्याच्यामध्ये काय केलं जाईल, हे सॉईल सॅम्पल असं ठेवलं जाईल. ओके, ठेवलं की मग ही जी आहे ना सिस्टम, हे त्या ठिकाणी खूप जास्त फास्टली त्या ठिकाणी असं गोल 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 फिरतं. ओके, त्या ठिकाणी हे काय करेल, मशीन गोल गोल फिरेल. आणि हे सेंट्रिफ्युगल फोर्स किती असतो माहिती आहे का, याची ताकद, इट इज नियरली 1000 टाइम्स दॅट ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो त्याच्यापेक्षा 1000 टाइम्स त्याचा फोर्स जास्त असतो. ओके, इतकं त्या ठिकाणी त्याला फोर्स आहे आणि साधारणपणे 30 मिनिटाकरता ही मशीन अशी फिरवल्या जाते त्या सॉईल सॅम्पलला मध्ये ठेवून. आता काय होईल, ज्यावेळेस हे गोल गोल फिरेल त्यावेळेस, आता वॉशिंग मशीनमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल की आपण ओले कपडे त्या ड्रायरमध्ये टाकतो आणि ते ड्रायर काय होतं, असंच गोल 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 फिरतं आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे काय होतं, ते पाणी त्या ठिकाणी बाहेरच्या साईडला फेकलं जातं. राईट. तर हे जे पाणी आहे हे सगळं काय होईल, बाहेरच्या बाजूला फेकल्या जाईल. मग ती सॉईल सॅम्पल त्याच्यानंतर काय होईल, 30 मिनिटांनंतर बाहेर काढतात आणि मग त्याच्यामध्ये जे पाणी राहील तर त्या वॉटरला काय म्हणणार आपण, त्या स्टेजला म्हणणार मॉइश्चर इक्विव्हॅलंट. ओके, दॅट इज स्टेज इज कॉल्ड ॲज, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज मॉइश्चर इक्विव्हॅलंट. सो आता मॉइश्चर इक्विव्हॅलंट आणि फील्ड कॅपॅसिटीचे त्या ठिकाणी काय केलं जातं, कंपॅरिझन नेहमी केलं जातं. ओके, तर आता बघा, जर मीडियम टेक्स्चर्ड जर का तुम्ही सॉईल्स असल्या, ओके, त्याचं जर का तुम्ही फील्ड कॅपॅसिटीला जे पाणी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही तपासलं की फील्ड कॅपॅसिटीला त्या सॉईलमध्ये किती पाणी आहे,
आणि मॉइश्चर इक्विव्हॅलंटला किती आहे, तर ते पाणी नेहमी काय असेल, इट इज इक्वल. ओके, फील्ड कॅपॅसिटी इज इक्वल टू मॉइश्चर इक्विव्हॅलंट इन मीडियम टेक्स्चर्ड सॉइल्स. ओके, हे पण बऱ्याचदा एक्झामला विचारतात हां, त्यामुळे हे पण सगळं नोट करून घ्या. ते जर सँडी सॉईल जर का तुम्ही घेतले, ओके, सँडी सॉईल जर घेतल्या तर सँडी सॉईलमध्ये फील्ड कॅपॅसिटीला जे पाणी आहे ना हे जास्त असतं कम्पेअर्ड टू द मॉइश्चर इक्विव्हॅलंट. असं का होतं, कारण की मॉइश्चर जे की सँडी सॉईल्स असतात, सँडी सॉईल काय करतात, त्याच्यामध्ये ऑफकोर्स सँड पार्टिकल जास्त आहेत आणि सँड पार्टिकल्स काय करतात, जास्त त्या ठिकाणी वॉटर होल्ड करून ठेवत नाही, ते इझिली काय करतं, वॉटर ड्रेन आउट होऊन जाऊ देतं. त्याच्यामुळे इतकं जास्त फोर्समध्ये जेव्हा पाणी जेव्हा हे सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये हे मशीन फिरेल त्यावेळेस त्याच्यातनं पाणी काय होईल, मोस्टली ड्रेन आउट होऊन जाईल. त्याच्यामुळे जर का वॉटर कंटेंट जर का तुम्ही सँडी सॉईलमध्ये जर का चेक केला वॉटर कंटेंट, तर एका फील्ड कॅपॅसिटीच्या सॅम्पलमध्ये जर बघितलं तर ते पाणी जास्त मिळेल तुम्हाला कम्पेअर टू द मॉइश्चर इक्विव्हॅलंट. ओके, सो दिस इज सँडी सॉईलचं मॉइश्चर इक्विव्हॅलंटची कंडिशन. ओके, आणि तीच जर का व्हेरी क्लेई सॉईल जर तुम्ही घेतली, खूप जास्त क्लेई सॉईल जर का तुम्ही घेतली, त्याचं जर का तुम्ही चेक केलं वॉटर कंटेंट, काय चेक केलं, वॉटर कंटेंट जर का चेक केलं, तर फील्ड कॅपॅसिटीला जेवढं पाणी होतं त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी जे की मॉइश्चर इक्विव्हॅलंट आहे त्याच्यामध्ये त्याचं पाणी काय आहे, जास्त आहे. मॉइश्चर इक्विव्हॅलंटमध्ये पाणी जास्त आहे, कारण की क्ले पार्टिकल काय करतात, पाणीला खूप स्ट्रॉंगली त्या ठिकाणी होल्ड करून ठेवतात. त्यामुळे मॉइश्चर इक्विव्हॅलंटला पाणी त्या ठिकाणी क्लेई सॉईल्समध्ये जास्त असतं. आता हे जे तिन्ही कंडिशन आहे, मीडियम टेक्स्चर्ड सॉईल, सँडी सॉईल, क्लेई सॉईल, ही जी कंडिशन आहे हे बऱ्याचदा त्या ठिकाणी एक्झामला विचारलेलं आहे. ओके, त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्या. याची डेफिनेशन पण जी आहे मॉइश्चर इक्विव्हॅलंटची ही पण नोट करून घ्या. ओके, देन वी हॅव द परमनंट विल्टिंग पॉईंट. काय आहे आता, परमनंट विल्टिंग पॉईंट. तर तो काय आहे की इट इज ऑल्सो नोन ॲज विल्टिंग कोएफिशियंट. परमनंट विल्टिंग पॉईंटलाच म्हणतात विल्टिंग कोएफिशियंट. इट इज द सॉईल मॉइश्चर कंटेंट ॲट विच द प्लांट्स कॅन नो लॉंगर ऑब्टेन इनफ मॉइश्चर टू मीट द ट्रान्सपिरेशन रिक्वायरमेंट्स and remain wilted unless water is added to the soil. At permanent wilting point, the films of water around the soil particles are held so tightly that the roots in contact with the soil cannot remove the water at sufficiently rapid rate to prevent the wilting of plant leaves. सोप्या भाषेत सांगतो, एक प्लांट आहे, ओके, आणि हे जे प्लांट आहे तर सॉईलमध्ये आता समजा पाणी हळूहळू काय होतं, एकदा इरिगेशन दिल्यानंतर पाणी हळूहळू कमी होत जाईल, राईट. प्लांट हळूहळू अपटेक करेल, काहीसं पाणी त्या ठिकाणी इव्हॉपरेट होऊन जाईल जमिनीतनं, आणि एक अशी स्टेज त्या ठिकाणी जमिनीमध्ये येते त्यावेळेस काय होतं, सॉईलमध्ये पाणी कमी आहे, ठीक आहे. तर मग प्लांटला सपोज रिक्वायरमेंट दिवसाला असेल 1 लिटर पाण्याची, ओके, पण सॉईलमधून काय होतं, त्याला सप्लायच तेवढं पाणी होत नाही. त्यामुळे काय होतं, याचे जे लिव्ज आहेत ना हे काय होतं, विल्टिंग करायला सुरू करतात. ओके, प्लांटचे लिव्ज जे आहेत ते विल्टिंग करायला सुरुवात करतात, आणि हे विल्टिंग करतात ड्युरिंग डे टाईम. दिवसा जर तुम्ही बघशाल हे झाड तुम्हाला विल्ट झाल्यासारखं दिसेल, याचे पानं असे कोमजल्यासारखे दिसतील. पण तेच तुम्ही रात्रीच्या वेळेला जर जाशाल ना, नाईट टाईमला, हे जे पानं आहेत हे कसे होतात, हे टर्जिड होतात, म्हणजे पुन्हा नॉर्मली टवटवीत त्या ठिकाणी पानं होतात, कुठल्याही प्रकारे डिफिशियन्सी दिसत नाही. आणि ही कंडिशन त्या ठिकाणी येते परमनंट विल्टिंग पॉईंटच्या वेळेस. ओके, असं का होतं, कारण दिवसाच्या वेळेला इव्हॉपरेशन जास्त होतं आणि त्यामुळे प्लांट जे आहे ते जमिनीतनं तेवढं पाणी घेऊ शकत नाही त्यावेळेला. त्यामुळे काय होतं की स्ट्रेस त्या ठिकाणी प्लांटमध्ये निर्माण होतो आणि त्या प्लांटचे लिव्स त्या ठिकाणी विल्टेड दिसायला सुरुवात होते. पण रात्रीच्या वेळेला काय होतं, कूल टेम्परेचर असतात, खूप जास्त त्या ठिकाणी वॉटर रिक्वायरमेंट नसते, हवेमधनं त्या ठिकाणी काय निगेटिव्ह ट्रान्सपिरेशन पण काही प्रमाणात होतं, टेम्परेचर कूलडाऊन असतं आणि काहीसं पाणी जमिनीतनं देखील प्लांट अपटेक करून घेतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला लिव्स कसे नॉर्मल टर्जेड होऊन जातात. ओके, तर अशी जी कंडिशन आहे याला म्हणतो आपण परमनंट विल्टिंग पॉईंट. आणि परमनंट विल्टिंग पॉईंटचे एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या स्टेजला जर का तुम्ही प्लांटला जर का तुम्ही इरिगेशन दिलं, ओके, प्लांटला जर का तुम्ही इरिगेशन दिलं तर ते प्लांट काय करतं, इट रिकवर्स. ओके, ही शेवटची स्टेज आहे की ह्या स्टेजला तुम्ही पाणी दिल्या गेलंच पाहिजे झाडाला, तरच काय होईल, ते प्लांट रिकवर होईल. याच्यापेक्षा जास्त जर का तुम्ही जमीन कोरडी होऊ दिली आणि याच्याहून अजून एक्स्ट्रीम स्टेज येते अल्टिमेट विल्टिंग पॉईंट, जिथे -60 बारचं त्या ठिकाणी पोटेन्शियल निर्माण होतं. तर ती कंडिशन जर का तुम्ही येऊ दिली तर काय होईल, प्लांट त्यावेळेस रिकवर होत नाही. त्यावेळेस तुम्ही अल्टिमेट विल्टिंग पॉईंटला जर एकदा गेलं झाड
इतकं स्ट्रेसमध्ये गेलं आणि तुम्ही मग त्याला पाणी दिलं तरीसुद्धा झाड वाचू शकत नाही. ठीक आहे, त्याला काय होईल, भावपूर्ण श्रद्धांजली ते झाडाची आपल्याला द्यावी लागेल, ते पूर्णपणे मरून जाईल. ओके, तर जी परमनंट विल्टिंग पॉईंट आहे, दिस इज द लास्ट स्टेज, की ज्यावेळेस तुम्ही त्याला इरिगेशन देशाल तर ते प्लांट पूर्णपणे काय होईल, रिकवर होऊन जाईल स्ट्रेसमधून. ओके, द मॉइश्चर टेन्शन जे आहे, आणि हां इथे किती पोटेन्शियल असतं परमनंट विल्टिंग पॉईंटला जर का तुम्हाला विचारलं, इट इज -15 बार्स. ओके, -15 बार इज द पोटेन्शियल. हे पण एक्झामला बऱ्याचदा येतं की व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ वॉटर ॲट परमनंट विल्टिंग पॉईंट, तर इट इज -15 बार्स, 15. द मॉइश्चर टेन्शन ऑफ सॉईल ॲट परमनंट विल्टिंग पॉईंट किती आहे, इथे त्या ठिकाणी दिले -7 to -32 ॲटमॉस्फिअर. ओके, पण दॅट इज ॲक्च्युली -15 बार्स. ओके, डिपेंडिंग ऑन द सॉईल टेक्स्चर, सॉईल टेक्स्चरनुसार ते व्हॅरी करतं, पण त्याची ॲक्च्युअल जर तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू जर पाहिजे असेल दॅट इज -15 बार्स. ओके, सो सॉल्युबल सॉल्ट्स जे असतात इन सॉइल सोल्युशन त्याच्यावर पण डिपेंड करेल, अँड टू सम एक्सटेंट ऑन द क्लायमॅटिक एन्व्हायरमेंट. 15 ॲटमॉस्फिअर इज द प्रेशर कॉमनली यूज्ड फॉर दिस पॉईंट. ओके, 15 ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय झालं, -15 बार्स प्रेशर. द विल्टिंग रेंज, द प्लांट्स अंडरगो प्रोग्रेसिव्ह डिग्रीज ऑफ परमनंट और irreversible wilting, from wilting to the oldest leaves to complete the wilting of all leaves. At the permanent wilting point, plant growth ceases. Small amount of water can be removed from the soil by plants after the growth ceases, but apparently the water is absorbed only slowly and is enough only to maintain the life until more water is available. The moisture content at which the wilting is complete and the plant die is called as ultimate wilting point. Okay, तर हे मी आत्ताच सांगितलं, अल्टिमेट विल्टिंग पॉईंटला काय होतं, ती एक अशी स्टेज आहे, एक्स्ट्रीम स्टेज आहे, की इतकं पाणी जमिनीमध्ये कमी झालं आहे की त्यावेळेला तुम्ही जर पाणी दिलं तरीसुद्धा झाड काही वापस रिकवर होत नाही, ते मरणार म्हणजे मरणार. आणि अशा अल्टिमेट विल्टिंग पॉईंटला किती असतं त्या ठिकाणी, सॉईल वॉटर पोटेन्शियल जर तुम्ही बघशाल, ओके, सॉईल वॉटरचं जर तुम्ही त्यावेळेस पोटेन्शियल जर का चेक केलं, इट कम्स आउट टू बी -60 बार्स. ओके, हे पण नोट करा, -60 बार्स. हे पण बऱ्याचदा एक्झामला विचारतात की सॉईल वॉटर पोटेन्शियल ॲट अल्टिमेट विल्टिंग पॉईंट किती आहे, दॅट इज -60 बार्स. ओके, इथं टेन्शन, मॉइश्चर टेन्शन किती, इट इज हायस्ट 60 ॲटमॉस्फिअर्स. ओके, सो अवेलेबल वॉटर. आता अवेलेबल वॉटर म्हणजे काय, की अवेलेबल वॉटर की त्या ठिकाणी फील्ड कॅपॅसिटीपासून ते परमनंट विल्टिंग पॉईंटपर्यंत जेवढं पाणी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे सॉईलमध्ये त्याला आपण म्हणतो अवेलेबल वॉटर. कारण की हे तेच पाणी आहे जे प्लांट त्या ठिकाणी काय करेल, अपटेक करू शकतं. ओके, प्लांट हॅज द ॲबिलिटी टू अपटेक दिस वॉटर, त्यालाच आपण म्हणणार अवेलेबल वॉटर. सो बघा इथं दिले, सॉईल मॉइश्चर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉईंट, अँड परमनंट विल्टिंग पॉईंट इज रेफर्ड टू ॲज रेडिली अवेलेबल मॉइश्चर. इट इज द मॉइश्चर अवेलेबल फॉर प्लांट यूज. फाईन टेक्स्चर्ड जे सॉइल्स असतात दे हॅव वाईड रेंज ऑफ वॉटर बिटवीन फील्ड कॅपॅसिटी अँड परमनंट विल्टिंग पॉईंट दॅन द कोर्स टेक्स्चर्ड सॉइल्स. ओके, फाईन टेक्स्चर सॉईलमध्ये काय आहे, जास्त त्या ठिकाणी पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त पाणी अवेलेबल होतं फॉर अपटेक. सो इन कॉन्ट्रास्ट सँडी सॉईल जे असतात विथ दर लार्जर प्रपोर्शन ऑफ नॉन कॅपिलरी पोर स्पेस रिलीज मोस्ट ऑफ दर विदिन अ नॅरो रेंज ऑफ पोटेन्शियल बिकॉज ऑफ द प्रीडॉमिनंट ऑफ द लार्ज पोर्स. आता हा इथे खाली एक टेबल दिलेला आहे, राईट. इट इज द रेंज ऑफ अवेलेबल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. त्यामुळे हे काही एवढं एक्झामला येत नाही, हे जस्ट तुम्हाला कळण्यासाठी इथे टाकलेलं आहे की जसं जसं तुम्ही त्या ठिकाणी क्लेई सॉईलकडे जाशाल तसं तसं वॉटर होल्डिंग जे आहे ते वाढत जातं कम्पेअर्ड टू द सँडी सॉईल. देन देर आर 2 टाईप्स ऑफ इंटरॅक्शन जर आपण बघितले. ओके, इंटरॅक्शन त्या ठिकाणी कसं असतं, 2 प्रकारचे असतात विथ डिक्रीज द फ्री एनर्जी ऑफ वॉटर. आता जे की फ्री एनर्जी ऑफ वॉटर हे कशामुळे कमी होतं, ड्यू टू द सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. जे की सॉईलमधलं वॉटर आहे, सॉईल वॉटर आहे, त्याच्यामध्ये काय मोठ्या प्रमाणावरती आहे, सॉल्ट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि त्यामुळे जे की आपण निगेटिव्ह व्हॅल्यू काय येते प्रत्येक वेळा सॉईल वॉटर पोटेन्शियलमध्ये, कारण की हे जे सॉल्ट्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत ते काय करतात, इट रेजिस्ट द फ्री फ्लो ऑफ वॉटर. त्यामुळे ही निगेटिव्ह सिम्बॉल ते इंडिकेट करतं. दॅट इज ड्यू टू द सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट. आणि एक दुसरं म्हणजे ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ वॉटर अँड द सॉलिड सरफेस. ओके,
त्यामुळे पण बोथ दिस ॲड टुगेदर इन डिक्रीजिंग द एनर्जी ऑफ सॉईल वॉटर, thus the retention of water in the soil and the tendency of the water to move in the soil are the consequences of the energy effect. ओके, सो याच्या पुढचं आपण त्या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.